गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानावर काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया आली आहे। गायकवाड यांचं विधान म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार असल्याचं विधान काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी केलं आहे। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी देखील शेळके यांनी केली आहे। आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत। कारण आमदार संजय गायकवाड यांनी स्वतः दलित बांधवांच्या बद्दल अतिशय वादग्रस्त वक्तव्य अनेक वेळा केलेली आहेत, जी सर्वश्रुत आहेत। आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे समविचारी पक्ष हे वारंवार आरक्षणाच्या, संविधानाच्या आणि त्याचबरोबर लोकशाहीच्या विरोधात आहेत। हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। भारतीय जनता पक्षाने लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून अनेक IAS अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत, हे देशवासियांना सगळ्यांना माहिती आहे। या उलट काँग्रेस आणि राहुलजी गांधी यांची भूमिका ही आरक्षणाच्या बाजूनीच राहिलेली आहे। त्यांच्या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने विपर्यास केला जातोय। राहुलजी गांधी यांनी काँग्रेस पक्षाने वारंवार मागणी केली की ती जातीनिहाय जनगणनेची, आणि अमेरिकेमध्ये सुद्धा राहुलजी गांधी हे बोलले की दलित बांधव, आदिवासी बांधव, OBC बांधव यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या जोपर्यंत न्याय मिळत नाही, समान हक्क अधिकार मिळत नाही, तोपर्यंत आरक्षण लागू राहील भारतात। मग याचा विपर्यास जर हे लोक करतायत, याचा अर्थ यांच्या बुद्धीची जेवढी कुवत आहे, यांची जेवढी लायकी आहे, तेवढ्या लायकीनुसार, त्या बुद्धीच्या कुवतीनुसार ते विचार करतायत।